हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? सो हे बघा, आपली गणपतीची तयारी चालू आहे आणि खूप दिवसानंतर व्लॉग आहे. हे बहिणीने बघा सगळं सामान आणलेलं आहे. सगळं आमच्याकडे बुलेश्वरला भेटतं, तुम्हाला माहितीच आहे. ह्या आरशे, ह्या मण्या आणि हे छोटेसे ह्याला पिंपॉम म्हणतात. ही लेस डायमंडची आणि हे आहेत ते बॉल्स वगैरे सगळे चक्र आणि हे सगळं हे स्क्वेअरवाले जे बॉक्स आहेत हे जे बाजूला दिसतात माझ्या ही आमची नाणा प्रिणू आणि हे आमच्या पप्पाने बनवलेले आहेत. आणि हे सगळं चिंध्या आहेत. चिंध्यापासून आम्ही फेकल्या नव्हत्या, त्याच्यापासून बनवतो आहे. हे आम्ही बॅकग्राऊंडसाठी थोडं मजबूत असं एक पुठ्ठ्याचं हे करतो आहे बॅलन्सिंगसाठी. ही आहे महिमा, मध्ये मध्ये येत होती आणि आमचं चालू होतं सगळं काम आणि मला मध्ये क्वेश्चन करत होती ती आणि खूप साऱ्या गोष्टी मजा आली. जुने दिवस आठवले. हे बघा, ह्या माळी अशा बनवल्या, गुंतलेल्या आहेत माळी. खूप दिवसापासून आमचं करत होते, महिमामध्येच नाचते. हे बघा, हे जे आहे हे पप्पाने आमच्या थोडेफार बनवले, फॉर्म बनवलेत. पुट्टा आहे, त्यात थोडासा कापूस भरला आहे आणि चिंध्या होत्या आमच्या आईकडे. हे गेल्या वर्षीचं सामान काढलं आहे. जे काय लागेल ते आम्ही वापरू आणि खूप मजा आली, खूप मजा आली. ही फ्रेम बनवते. हे आमचे मास्टर रितेश, हे दुपारी 12 नंतर लेट आले, मग त्यांनी सगळं मागवून घेतलं आणि अशी ही फ्रेम तयार झाली. आणि सध्या तरी असं हे बघा, हे स्टॅपलर खूप गरजेचं आहे डेकोरेशनवाल्यांसाठी, खूप कामाची गोष्ट आहे. हे आल्यानंतर एवढं आमचं फटाफट काम झालं की आम्ही एका तासामध्ये आमचं डेकोरेशन उभं केलं. सो आता ही माझी बहीण आहे, हे तिचे मिस्टर आहे, ते आलेले खास डेकोरेशनसाठी आणि सगळं व्यवस्थित सगळं झालं मस्त. हे बघा, आम्ही सेट करतो आहे. हे लावलेलं नाही आहे, हे आत्ता आम्ही हे करतो आहे, लावतो आहे, स्टॅपलर करतो आहे. त्याच्यानंतर बहिणीने मी लेस लावत होतो बाजूला, सगळं व्यवस्थित लेसचं काम करत होतो आणि मग करता करता सगळं, मग नंतर हे थोडंसं आधार पाहिजे होता लेस शिवण्यासाठी, मग आम्ही मागून पुढून लेस शिवत होतो बहिणीने मी. तो स्टॅपलर मारत होता आणि एकदम मस्तपैकी काम झालं, छान झालं. घरात ही ते मी टाईमपास करत होती. मुलगी माझी विचारते काय करते बेलागिरी, म्हटलं टाईमपास करते. आणि खरंच स्वतःच्या हाताने आम्ही एकही गोष्ट रेडीमेड आणलेली नाही, स्वतःच्या हाताने केलेली आहे. दरवर्षी माझं डेकोरेशन स्वतःच्या हाताने आणि आमचं असतं, काही ना काही असतंच वेगळं. सो थँक्यू बघितल्याबद्दल. कमिंग सून येणार आहे.